विद्यार्थी मित्रांनो, चला आज आपला नवोदयचा पेपर क्रमांक 46 आज आपण सोडवतो आहोत. त्याचबरोबर आपण ऑनलाईनचा ग्रुप पण तयार केलेला आहे. ऑनलाईनच्या ग्रुपलाही आपण आज तिसरा पेपर टाकलेला आहे. ऑनलाईनच्या ग्रुपला पण तिसरा पेपर टाकलेला आहे. अशा पद्धतीने आपले निवडक मुलांसाठी ऑनलाईनचंही सुरू झालेलं आहे. आपल्याकडे नाताळ हा सण, परंतु त्याची काही सुट्टी आपण घेतलेली नाही. आपण पूर्ण वेळ आपला एक एक दिवस इथं झाला का? आता झाला का? तर आपण नवोदयचा पेपर कंटिन्युअसली सुरू ठेवलेला आहे. सैनिक स्कूलचा झाला आपला पेपर, झाला का? सैनिक स्कूलचा झाला, नवोदयचा झाला. स्कॉलरशिपचा फक्त आज दिले केला. ओके, की आपण रोजच्या शेड्यूलनुसार आपलं कामकाज पूर्ण केलेलं आहे. आपल्याला आजचा नवोदयचा 46वा पेपर आहे. त्याचा आपण सोल्युशन पाहत आहोत. आवाज क्लिअर येतो का? लाईक करायचा आल्यानंतर आपण इथे लाईक करायचं आहे. लाईक केलं म्हणजे आवाज क्लिअर येतो का? पहा, आवाज क्लिअर येतो आहे का? मला याचा मेसेज टाकायचा आहे की आवाज क्लिअर येतो म्हणून. हे सगळं चालू चला. हा, सोडवून त्याची स्क्रीनशॉट ग्रुपला टाकायचा आहे. साखरे आपल्याला ग्रुपला जॉईन केलेला आहे. आपण एक नवीन ग्रुप जॉईन केलेला आहे, तयार केलेला आहे. त्या ग्रुपमध्ये तुम्हाला रोज आज देखील प्रश्नपत्रिका टाकलेली आहे. त्याला काल देखील टाकली होती. नियमित त्याला प्रेझेंट असणं गरजेचं आहे. नियमित त्याच्यामध्ये प्रश्नपत्रिका सोडवताना मला दिसल्या पाहिजे, तर त्यांना ग्रुपमध्ये ठेवलं जाईल. तुम्ही जर सोडवल्या नाही तर तुम्हाला गरज नाही असं समजलं जाईल. त्या ग्रुपमधला काढून टाकलं जाईल आणि त्याच ग्रुपला आपल्या उत्तरपत्रिका टाकायचे. बडंगे, आपल्याला किती प्रश्न चुकले? एक प्रश्न 1.25 मार्काला आहे. नाव सांगा. गायत्री बडंगे नाव सांगा आणि तुमचा व्हॉट्सअपचा नंबर द्या. मग तुम्हाला आम्ही एक दिवस जॉईन करून बघतो तुम्ही कसे सोडवताय ते. गायत्री बडंगे या नाव बसलेले नाव टाका, व्हॉट्सअपचा नंबर द्या, मग तुम्हाला त्या ग्रुपमध्ये जॉईन करता येईल. चला. करणे 71 त्यांनी सांगितले. 80 प्रश्नपैकी 71 यांनी क्लिअर टाकलेले. आपल्याला ते जॉईन आहे त्यांना मी त्यांना ग्रुपलाही जॉईन केलेले. 71 म्हणजे 9 प्रश्न चुकले. 9 प्रश्न म्हणजे गेले किती? 9 सव्वा 11 88.75. करणे, निलेश करणे, काय बरं त्याचं नाव आहे, आपल्या ग्रुपला जॉईन केलेला आहे त्याला. अजून त्या 88.75 चांगले सोनकेचा आहे तो. गुड. करणे. गायत्री नाव सांगा. नाव सांगितलं तर तुम्हाला त्याच्यामध्ये नाव जॉईन करता येईल. ओके, चला प्रश्नपत्रिकेला सुरुवात करूया. जरे कुणाचे आले मार्क मी सांगेन तुम्हाला. ओके, करणे आपल्याला 88.75 मार्क पडलेले आहे. तुमचे घेतलेले आहेत मार्क. गायत्रीचे नाही सांगतो जरा. त्यांनी काय केले? 99 मार्क पडले. 99 पडत नाही आपल्याला माहिती. त्याचे क्लिअर येऊन द्या मार्क. किती प्रश्न चुकले असेच टाका. करण्यासारखे किती प्रश्न बरोबर आले 80 पैकी, किती प्रश्न चुकले असं टाका. आपल्याला नाही मार्क सांगता येत तर आपल्याला असे तुम्ही टाकू शकता.
चला सर्वांनी लाईक करत चला. चला घ्या पेपर, घ्या पेपरला सुरुवात करू आपण. त्याला मार्क आणि बोलत राहायचं, सांगत राहायचं. जे बोलतायत, जे प्रेझेंट आहेत, जॉईन आहेत, ती निवडक मुलं आपल्याला त्या व्हॉट्सअपच्या ग्रुपला घेतली जातात की जे मला काल चौघा 5 जणांचे फोन आले की आम्हाला जॉईन करून घ्या, आम्हाला प्रश्नपत्रिका टाका. नाही म्हणलं, तुम्ही जॉईन झाल्या ग्रुपला, माझ्या लाईव्ह क्लासला प्रेझेंट असाल, तिथं तुम्ही उत्तरं देत असाल, प्रश्नपत्रिका सोडवत असाल तर तुम्हाला त्या ग्रुपला जॉईन करून घेतलं जाईल. चला चार आकृत्या दिलेल्या आहेत. त्यात काय म्हणलेलं आहे, पहिल्या 2 मध्ये जसा संबंध आहे तसा तिसऱ्या आणि चौथ्यामध्ये असायला पाहिजे अशी आकृती शोधायची. काय झाले पहिल्या तर दुसऱ्यामध्ये आरशातलं प्रतिबिंब झालं म्हणायचं. मग जर आपण ते आरशातलं प्रतिबिंब बघून आले ते बाहेर गेलं म्हणतात. ओके, याचा आरशातलं प्रतिबिंब म्हणलं तर तिसरा चौथा पर्याय कट होईल आणि मग पहिल्या दुसऱ्यामध्ये हे बाहेर जायला पाहिजे. हे बाहेर हे पर्याय क्रमांक 1 मध्ये. ओके, एक चुकलं, मग 88.75 होतील. गायत्री नाव सांगा, गायत्री भडंगे नाव सांगा. 98.75 मार्क आहेत तुम्हाला. नाव सांगा तुमचं संपूर्ण, मी नाव घेता येईल. चला पुढे दुसरा प्रश्न पहा. 98.75 पहा. या ठिकाणी पहिल्या तर दुसऱ्यामध्ये काय झालं, ही आकृती आडवी झाली आणि त्याचा आरशातलं प्रतिबिंब जोडलं म्हणू शकतो आपण. आता ही आडवी आहे, ती उभी होईल आणि त्याला आरशातलं प्रतिबिंब जोडलं जाईल. आता 3 आहे, त्याला 3च जोडले जातील. तर पर्याय क्रमांक 4 होईल. इथे 5च आहे, तिथे 5, 3 उलटे 3, 2 उलटे 4 उलटे, ही सारख्या पद्धतीने असायला पाहिजे होते. तर पर्याय क्रमांक 4 येईल. चला बरोबर आहे करणे, मोरे बरोबर आहे. चला पुढे तिसरा प्रश्न पहा. पहिल्या तर दुसऱ्यामध्ये काय झालं, वरच्या उभ्या रेषा त्या आडव्या झाल्या. आता इथं खाली आडवी उभ्या रेषा त्या आडव्या होती. पर्याय क्रमांक 2 मध्ये येणार आहे. चला पुढे या ठिकाणी याचं आरशातील प्रतिबिंब, याचा आरशातील प्रतिबिंब, मी याचा आरशातील प्रतिबिंब पर्याय क्रमांक पहिला कट होईल. आता तिथं 2 आणि 3 बारकाईने पहा. पर्याय क्रमांक 3 वरती काढणार आहे, तो वरतीच राहणार आहे, आरशामध्ये आहे त्यामुळं पर्याय क्रमांक 3 येणार आहे. बरोबर आहे करणे. चला 5वा प्रश्न घ्या. 5 ते 8 पहा. या ठिकाणी तिरका भाग कापलेले, हा एक तिरका आहे, एका सरळ रेषेत नाहीये आणि हा एक तिरका आहे, त्यामुळे पहिल्या पर्याय क्रमांक 2 कट होईल. आता याच्यामध्ये बसणारा भाग पहा. बसणारा भाग तो या ठिकाणी ज्या पद्धतीने पाहिजे त्या पद्धतीने तिरका होतो का पहा. नाही. आता राहिला तिसरा आणि चौथा, याच्यामध्ये जास्त योग्य कोणता तो बसतो तो पहा. पर्याय क्रमांक 3 बसेल, फिरवून बसवावा लागतोय. पर्याय क्रमांक 4 चालणार नाही. तर 6वा प्रश्न पहा. तिरकी रेष आडवी, तिरकी रेष आडवी. आता या ठिकाणी इकडे पूर्ण आकृती आहे, जसे सेम टू सेम अशी आकृती दिलेली नाही. ज्या आकृत्या जोडायच्या फिरवून दिलेल्या आहे. पर्याय कट पद्धत वापरूया आपण. पहिला दुसरा पर्याय तिसरा पर्याय कट होऊन जाईल. राहिला तिसरा, पहिला आणि चौथाही बसणार नाहीये. पर्याय क्रमांक 1 आहे. आता एक पर्याय त्याशिवाय दुसरा पर्यायच नाही, जास्त योग्य पर्याय क्रमांक 1 आहे. तर 7वा प्रश्न घ्या. 7वा प्रश्न, या ठिकाणी कापणारा भाग इथे बसवला की तो पूर्ण आकृती होईल, त्यामुळे पहिला दुसरा तर शक्य नाही. आता राहिला तिसरा चौथा, याच्यामध्ये आकार पहा. तिसरा आणि चौथा याच्यामध्ये नीट व्यवस्थित बघा की चौथा आकार या ठिकाणी बसणार नाही, कारण हा आकार मोठा वाटतोय. हा आकार
पर्याय क्रमांक 3 येणार आहे. चला 8वा प्रश्न. 7व 3 बरोबर आहे. करणे वाचते. ओके. गायत्री गजानन भडंगे बरोबर. गायत्री भडंगे घ्या. घेतली का? ओके. 98.75. ओके. गायत्री तुमचा व्हॉट्सअपचा नंबर टाका. शाळा टाका. शाळा राहू द्या, फक्त व्हॉट्सअपचा नंबर टाका, मग तुम्हाला जॉईन करून घेतलं जाईल. हां भंडारे. ओके. भंडारे पेपर सोडवला नाही का तुम्ही? सोडवणं पेपर खूप गरजेचं आहे. जेवढा पाय या ठिकाणी पर्याय कट पद्धत वापरा. 3 नंबरचा पर्याय कट होईल. आता या ठिकाणी आकृती फिरवून बसवायची आहे, म्हणजे ज्या ठिकाणी या बागे तिकडे वाकलेलं पाहिजे. आता या ठिकाणी पहा, ही आकृती नाही बसणार, ही आकृती बसेल का? पर्याय क्रमांक 2. अरे इथे 4 नंबरची आकृती कशी बसणार नाही? 3 आणि 4 लगेच कट होते. पहिला आणि दुसरा आकृती फिरवून बघितली तर लक्षात येते. आकारावर फिरवून बघितली तर एक बसत नाही, लक्षात येतं. पर्याय क्रमांक 2. चला पुढे 9 ते 12 मध्ये पहा, ABCD अशा 4 आकृत्या दिलेल्या आहेत. हुबेहूब जुळणारी. या ठिकाणची आडवी रेष पहा. तिसरा पर्याय कट होईल. वरचा हा चौकोन, वरती कर्व भाग आहे, दुसरा पर्याय कट होईल. पहिला आणि चौथा फरक काय शोधा. आडवी रेष 2 गोलाकृती आहे, संपूर्ण आहे. आपल्याला 2 गोलाकृती पाहिजे, त्यावर पर्याय क्रमांक 1 येणार आहे. चला पुढे. या ठिकाणी हा खालचा आकार पहा, कुऱ्हाडीच्या सारखा आहे, कुऱ्हाडी सारखा. दुसरा पर्याय कट होईल. पहिला तिसरा चौथा. वरचा आकार पहा, पहिला पर्याय कट होईल. तिसरा आणि चौथा. तिसरा चौथ्याचा फरक छेदलेली पाहिजे, त्यामुळे पर्याय क्रमांक 4. इथं छेदलेली नाही, मध्ये मोकळं गेलेलं आहे, आपल्याला सरळ पाहिजे, तर पर्याय क्रमांक 4 येईल. तर 11वा प्रश्न. आता सेम आकृती पाहिजे. पहिला हा पर्याय कट होईल आणि हा पर्याय चौथा पर्याय कट होईल. पहिला आणि तिसरा. पहिला आणि तिसऱ्यामध्ये बघितलं तर लक्षात येतं. पहिला कट होईल, पर्याय क्रमांक 3 येणार आहे. या ठिकाणी असे टोक हे टोक जसे दाखवले तसे नाही येतो. या ठिकाणी टोक जास्त कर्वचं दाखवलं, इथे बरोबर आहे. तर 12वा प्रश्न घ्या. पाय बघा खायचे. हे पाय असे डावीकडे गेलेले आहे, डावीकडे पाय पाहिजे. उजवीकडे गेले मग हा पर्याय कट होईल. हा पाय वाकडा पहा, त्याच्यावरनं कट केले. आपला यसचा आकार पहा, यसचा आकार जसा तसा पाहिजे. पहिला कट होईल, तिसरा कट होईल. पहिला पर्याय क्रमांक 2. फक्त अगदी 2 राहतो, व्यवस्थित लक्ष नाही. चला पुढे 1 2 3 4 5 आकृती निराळी आहे, ती निवडून ABCD मध्ये 3 आकृत्या सारख्या आहेत, एक निराळी. आता इथं चिन्ह काय सारखी नाही. मग आता इथे काय बघणं गरजेचं आहे? चमच्यासारखा आकार सगळीकडेच आहे. आतमध्ये P ला EQ दिलाय, म्हणजे काय आहे? आरशातलं प्रतिबिंब. इथं आरशातलं प्रतिबिंब आहे काय? यांचं आरशातलं प्रतिबिंब असंच असतं. हे जसं तसं हे नाही. यांचं आरशातलं प्रतिबिंब असं येतं. इथं ओचं आरशातलं पण असं तसंच असतं. पाया आणि जसं तसा आहे. यस पायावर जसा तसा दिलाय. यन या ठिकाणी जसा आहे तसा दिलाय. ओ पण तसा तसा दिला म्हणू शकतो. वेगळं काय दिलेल? पर्याय 1. यामध्ये जर आरशातलं असतं तर यांचं आरशातलं कसं झालं असतं? इथून खाल्लं किरकिरेश्वर गेले, म्हणजे त्याचा आरशातलं प्रतिबिंबही आपल्याला सांगता आलं. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 वेगळा दिले. कुठेही आरशातल्या जशा तशा आकृत्या उचलून ठेवलेल्या आहेत आणि त्या आरशातला आहे. चला पुढे 14. 13चं 1 बरोबर आहे, बरोबर आहे. 14 पहा, याचं पाण्यातलं आहे, याचं पाण्यातलं आहे, याचं पाण्यातलं पण हे कुठं पाहिजे होतं? खाली पाहिजे होतं. एमचं डब्ल्यू आहे, ही पाण्यातलं नाही होत, जसं तसं उचलून ठेवलेलं आहे. पर्याय क्रमांक 3 वेगळा निघेल. चला 15वा प्रश्न.
आता या ठिकाणी आकृत्यामध्ये पहा कुठं आहे हे आता, पण ज्या ठिकाणी या रेषा वळलेल्या आहेत म्हणजे या परीक्षा नळीच्या याच्या आतमध्ये चौकोनामध्ये आहे आणि रेषा तिकडे वळलेल्या आहेत. आता चौकोनामध्ये म्हणजे या रेषा कुठे पाहिजे होत्या, या चौकोनाच्या बाजूला वळलेल्या पाहिजे होत्या. इथं नाहीये, इथं पण नाहीये, इथे पण नाही, म्हणजे ही वळलेत म्हणून ही वेगळी. म्हणजे या ठिकाणी या रेषा कुठं पाहिजे होत्या, चौकोनाच्या विरुद्ध बाजूला गेलेल्या. या रेषा कुठे गेले, आतमध्ये रंगवले चौकोन आहे त्याच्या विरुद्ध बाजूला. इथे चौकोन आहे त्याच्या विरुद्ध बाजूला या रेषा गेल्या, इथे विरुद्ध बाजूला रेषा गेल्या. पर्याय क्रमांक 1 मध्ये काय झाले, चौकोनाच्या बाजूला रेषा आली, त्यामुळे पर्याय क्रमांक 1 मिळाले. 16वा प्रश्न घ्या. टिपका आहे, त्या टिपक्याच्या बाजूला वळलेले आहेत का विरुद्ध वळलेले आहेत. आता जर बघितलं तर आता इथं बघा दोन बाहेर, इकडे बाहेर गेले, टिपक्याच्या बाजूला आले, बाहेर गेले टिपक्याच्या बाजूला आले, म्हणजे त्याच्यावर करता येते दोन टिपक्याच्या बाजूला. आता टिपक्याला बघितले तर दोन रंगवलेले, दोन मोकळे. आतले कंस बघितले तर टिपक्याच्या बाजूला दोन कंस गेले, दोन विरुद्ध गेले, त्याच्यावर नाही गेले. आता या रेषेवर बघितलं तर रेषेवर नाही निघत. आता इथं मग हे मोजायचे 1 2 3 4 4 4 इथं 3 होते, त्यामुळे त्याच्यावर निघेल पर्याय क्रमांक 4. चला पुढे 17 ते 20 मध्ये पहा, उत्तर टाकत चला पटपट पटपट. गायकवाड आले, आज सकाळी बोललो म्हणून प्रेझेंट राहिले गायकवाड मार्क नाही टाकले तुमचे. चला 17 ते 20 मध्ये आता या ठिकाणी काय म्हणलेलं आहे, वगळलेला भाग. वगळलेल्या भागामध्ये या भागामध्ये कोणती आकृती बसेल, या ठिकाणी ही रेष सरळ जाणार आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 3 बसणार. काय दिले उत्तर दिले, 4 नाही ना, 3 उत्तर पाहिजे, 3 पाहिजे. 17 ते 3 हा दुरुस्ती करा. गायकवाड 90 मार्क सांगताय, श्रीराज गायकवाड. एक मिनिट का श्रीराज गायकवाड दिल्या 90, 91.25. आता अगोदर 90 केले, आता 91.25. प्रश्न दुरुस्त केला असेल. चला पुढे या ठिकाणी मोकळ्या भागामध्ये कोणती आकृती, तर हा कंस असताना मध्ये रेष दिलेली, म्हणजे मध्ये रेष पाहिजे. पर्याय क्रमांक 4. 18चा पर्याय क्रमांक 4 आहे, बरोबर आहे करणे. चला 19वा पहा, या ठिकाणी रेष असेल, यामध्ये इथे गोल असेल, म्हणजे या ठिकाणी कोपऱ्यामध्ये या ठिकाणी पाहिजे. पर्याय क्रमांक 2. 19 2. 20वा पहा, या ठिकाणी रेष पूर्ण पाहिजे, हा गोल पूर्ण पाहिजे. रेष आणि गोल इथे आहे, अशा आडवी रेष पाहिजे का नको, त्यामुळे हे दोन तिन्ही पर्याय कट होते. पर्याय क्रमांक 21. 20वा 1. तर 21वा पहा, 21 ते 24 आकृती जागा मोकळी ठेवलेली आहे. आकृती अशी शोधा की आकृतीची मालिका पूर्ण करेल. पहा या ठिकाणी हे फिरताय, हा जो बाण आहे 45 अंशात फिरते. पहिल्यांदा सरळ होती, नंतर अशी तिरकी झाली, नंतर आडवी झाली, म्हणजे आता या पद्धतीने पाहिजे, म्हणजे या ठिकाणी गेलेली आणि तिथे काटकोन तयार झाला पाहिजे. त्यामुळे पहिला आणि दुसरा पर्याय कट होईल. आता या ठिकाणी काय फरक आहे पहा, तिसरा आणि चौथा, आतून गोल आले आणि बाहेरून गेले, मग आपल्याला कुठलं पाहिजे, आतून पाहिजे. तर पर्याय क्रमांक 3 येणार आहे. 21चा 3.
21 बरोबर आहे. बरोबर आहे. हा पहिल्यामध्ये पंचमांशात नाही ती 90 अंशात फिरली ना. पण जर असं पकडलं सगळीकडे काटकोन होतात आणि दोन्ही सेम हो ना. पण पहिल्यांदा किती अंशात फिरली? खाली गेले जरा, खाली गेले. या रेषेकडे फक्त बघ. वरच्या पुढल्या बाणाकडे लक्ष दे. पहिल्यांदा सरळ आहे, दुसऱ्यांदा या अशी झाली किती अंशात फिरली? तिसऱ्या याच्यामध्ये आडवी झाली ती किती बदली? आता किती फिरायला पाहिजे? 45 अंशात. मी इथं 45 अंशात फिरलेले आहे. फक्त आता इथं काय झालंय? रेषा दोन्ही सारख्या नाही, एवढाच फरक आहे. म्हणजे काय जास्त योग्य ही आपल्याला तुलना करता येते. पर्याय क्रमांक 3. चला पुढे 22वा प्रश्न पहा. 22वा हा मोठा होत जातो. आता इथे थोडासा राहिला आणि तो पूर्ण गोल होईल. तर पर्याय क्रमांक 1 येणार. चला 23वा. आता पहा प्रत्येक याच्यात एक रेष वाढत जाते. एक रेषा आहे, 2 आहे, 3 आहे, म्हणजे 4 रेषा होत्या. 4 वरनं कोणताही पर्याय कट होत नाही. आता काय होते पहा, या ठिकाणी हा बाण आहे जो मागे काडी आहे. पहिल्यांदा या कोपऱ्यामध्ये, दुसऱ्यांदा इथे गेली, तिसऱ्यांदा ती या ठिकाणी गेली, चौथ्यांदा हा टुपका कुठे येणार आहे? या ठिकाणी. त्याच्यावर कोणते पर्याय कट होतील? दुसरा आणि तिसरा कट. राहिला पहिला आणि चौथा. फरक काय रे? बाणाची जागा किंवा गोलाची जागा. गोलाची जागा. आता गोल पहा, गोलाच्या विरुद्ध गोल आहे. गोलाच्या विरुद्ध गोल आहे. मग आपल्याला काय पाहिजे? गोलाच्या विरुद्ध गोल पाहिजे. इथं गोलाच्या विरुद्ध काय? त्रिकोण आहे. गोलाच्या विरुद्ध त्रिकोण आहे. आणि इथं काय? गोलाच्या विरुद्ध गोल आहे. तर पर्याय क्रमांक 4 येणार. चला पुढे 24वा प्रश्न घ्या. 24वा प्रश्न पहा. या ठिकाणी बाण पहा. बाण पुढे बाणाच्या मागे चौकोन जातोय. बाणाच्या मागे चौकोन गेला. बाणाच्या मागे चौकोन गेला. वेगवेगळे बाणाच्या मागे चौकोन जाते. म्हणजे मधून पण निघालेले आहेत. या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 की बाणाच्या मागे आता इथे बाण पुढे झालं त्या मागे चौकोन आहे. आता पुढे गेला इथे बाण पुढे गेला बाणाच्या मागे चौकोन. पुढे बाण गेला त्या मागे चौकोन. म्हणजे बाण पुढे जाईल त्या मागे चौकोन. तर पर्याय क्रमांक काय दिलंय? उत्तर 2च दिलंय ना. आता हे असं दाखवायला नव्हतं पाहिजे, ते इथं दाखवायला पाहिजे. इथे बाण त्या मागे चौकोन. म्हणजे जास्त मुलांना व्यवस्थित समजलं असतं. चला पुढे पुढचा प्रश्न घ्या. ओके गायकवाड, छान. या ठिकाणी आरशाचं प्रतिबिंब पाहिजे. हा जो त्रिकोण आहे जो उजवीकडे डावीकडे तोडले ते उजवीकडे होणार. पहिल्या का तिसऱ्या काही चौथ्या, पहिला दुसरा कट झाला. आता वरचा आहे त्रिकोण तो वरतीच राहिला नाही आरशाचं प्रतिबिंब मधल्या. तर पर्याय क्रमांक 4 येणार. 26वा प्रश्न पहा. याच्या चेहऱ्यामध्ये आरशाच्या प्रतिबिंबात काही बदल नाही. फक्त नाक जे आहे ते डावीकडे वळलेलं आहे ते उजवीकडे वळलेलं असेल. त्या नाकावरून पहिला पर्याय येतो. बाकीच्या याच्यामध्ये पर्याय कट होत आहे. नाकाच्या रेषेवर जशा तशी रेषा राहणार नाही. इकडे आहे ती इकडे होईल. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 येणार. चला पुढे आता पहा. मोठा मध्ये आहे आणि जो बारका आहे तो डाव्या बाजूला, तो उजव्या बाजूला जाणार. उजव्या बाजूला म्हणजे इकडे. तर पर्याय क्रमांक 4 आहे. मधला मध्येच राहणार आहे. आरशातलं प्रतिबिंब जागा बदलत नाही. पाहिजे बोट दाखवते उजवीकडे, ते होणारे डावीकडे. तर पर्याय क्रमांक 1. 2, 3, 4 सहज कट होत आहे. पुढे पहा 29 ते 32. आता वरून घडी घातली. घडी घातल्याचा हा त्रिकोणी कागद झाला. याचा निम्मा भाग म्हणजे हा कोपरा इथे जुळवला. म्हणजे या ठिकाणी अशी पद्धतीने घडी येणार आहे. आणि इकडल्या भागाची पण घडी इथे घातली म्हणजे या भागाची पण घडी येते. त्यानंतर या चौकोनामध्ये हा आकार कापलेला. जेव्हा हा भाग इकडे उघडेल तेव्हा हा आकार निम्मा आकार इकडे येईल आणि निम्मा आकार इथे. पुन्हा जेव्हा उघडेल तेव्हा हाच आकार म्हणजे या ठिकाणी
एक तुम्ही पर्याय कट करा की हा आकार जो पा भागामध्ये कुठं दिसतोय ते पहा. हा आकार या ठिकाणी पाहिला की हा कापून टाकलेला आहे. हा जो काळा भाग आहे तो कापून टाकलेला आहे. त्यामुळे या ठिकाणी रेषेला जोडलेली नाही. त्यामुळे पर्याय क्रमांक या ठिकाणी पाहतो खाली चौकोनी आकार, आडवा आकार, आडवा आहे. इकडे तिरका आकार, इकडे तिरका आकार पाहिजे. तो याच्यामध्ये तिरका नाहीये, म्हणजे हा पर्याय कट होईल. आता इथे पहा या ठिकाणी असा तिरका पाहिजे, तो इथे पहा जुळा व्ही आकार या पद्धतीने झालेला आहे. तो पर्याय क्रमांक 3 मध्ये. हा अरे सगळेच कापून टाकलेले, म्हणजे इथे एवढा मोठा चौकोन आहे, मग तो चौकोनच काढून टाकलाय सगळा. हे कापलेला भाग काढून टाकला सगळा. हा काळा भाग केलेला आहे ना, तो काढून टाकलेला आहे. इथं पर्याय कट तुम्ही वापरा ना. मी काय सांगितलं की इथे आडवा भाग आहे, इथे आडवा भाग आहे. आता इकडे वळवल्यावर इकडे वळलेलं ही वाटीचा आकार पहा. व्ही आकाराची वाटी आहे का इथे? व्ही आकाराची इथं आहे का? व्ही आकाराची इथं आहे का? आहे. इथं आहे का? म्हणून पर्याय क्रमांक 3. जेव्हा असा संदिग्ध प्रश्न निर्माण होतो तेव्हा जो तो आहे तो भाग तसा तसा आहे का बघा ना. त्याच्यावरच पर्याय कट झाले आपले. चला हा चला 30वा प्रश्न पहा. इकडून घडी इथे घातली, पुन्हा याची घडी इथे घातली. म्हणजे या ठिकाणी छोटी घडी पहिल्यांदा घातली होती, नंतर मोठी घडी घातली. म्हणजे ही घडी इथपर्यंतच गेली. घडी गेल्यात या घडी गेल्यानंतर या ठिकाणी गोल कापले. आता हा गोल याच्यावरती येणार आहे का? घडी याची आली का इथपर्यंत या कोपऱ्यापर्यंत? कोपऱ्यापर्यंत घडी चालेल नाही. मी जेव्हा घडी उघडणार याच्यामध्ये कापलाय का काय आकार? काय केलेले पहा. हा त्रिकोणी भाग इथपर्यंत घडी घातली, नंतर हीच घडी इथपर्यंत घातली, म्हणजे इथपर्यंत घडी गेली. कापलं गोल कापलेला येतंय. या गोलाची इथे येणार आहे का? नाही. मग या गोलाची इथे येणार नाही, म्हणजे इकडे पण गोल येणार आहे का? नाही. तर पर्याय क्रमांक 1 येणार. पर्याय क्रमांक 1 येणार आहे. चला 31वा प्रश्न पहा. वरून घातली, इकडून घातली, इकडून घातली आणि नंतर आतमध्ये पुन्हा घडी घातलेली आणि या ठिकाणी असं केलं. नंतर हे उघडलं, हा त्रिकोण पूर्ण. या ठिकाणी पूर्ण त्रिकोण कुठे आहे? ज्या पद्धतीने पाहिजे त्या ठिकाणी तिथं नाही. आता जास्त योग्य पद्धतीने जावं लागणार, कारण जर त्रिकोण पाहिजे असता तर तो कसा पाहिजे होता माहिती का? याला पॅरलल असा पाहिजे. म्हणजे हा असा, हा 3 नाही करायचं, हा 3 येणार. असं सरळ होणार नाही त्रिकोण, तो तिरकाच आहे. तर पर्याय क्रमांक 3 येणार आहे. उत्तर पर्याय क्रमांक 3. 31चं 3 आहे. 31चं 3 बरोबर आहे करणे भोसले. ओके. चला पुढे 32वा पहा. खाली वर केली, इकडून घडी इकडे घातली आणि या ठिकाणी गोल कापलेला. हे उघडलं, इथे गोल. हे उघडलं इकडे खाली, हे 2 गोल इथे. पर्याय क्रमांक 1 आहे. चला पुढे 33 ते 36 मध्ये पहा. तुकडे जोडायचे. 2 त्रिकोण आणि 1 चौकोन आहे. यात आहे का त्रिकोण चौकोन? नाही. यात आहे का त्रिकोण चौकोन? नाही. आता 2 त्रिकोण आणि 1 चौकोन. इथं 2 चौकोन आहे आणि एकच त्रिकोण. चालेल का? पर्याय क्रमांक 3 आहे. चला पुढे. आता इथं बारके 3 तुकडे आणि मोठे पा भागाचे 2 तुकडे. पा भागाचे 2 तुकडे, बारके 3 तुकडे. इथं 40 सारखे चालणार नाही. इथे एकूण तुकडे 5 आहेत. इथं 5 तुकडे नाही, 4 तुकडे. हा पर्याय कट राहिला 2 आणि 3. त्याच्यामध्ये बारकाईने बघा इथे 4 तुकडे. तर पर्याय क्रमांक 2 येणार आहे. 34चं 2 आहे. बरोबर आहे. गुड, बरोबर सांगताय. 35वा 4 त्रिकोण आहेत. आता या ठिकाणी पहा, एक मोठा 2 बारके म्हणजे 3च झाल्या. इथे त्रिकोण आकारच नाही. पर्याय कट. इथे त्रिकोण आकार 2च आहे. पर्याय क्रमांक 2. त्याशिवाय पर्याय नाही दुसरा कोणता नोंदवायला. त्रिकोण मोजूनच बघायचं. चला खाली 36वा पहा. अर्धा भाग आहे तर हे 3 तुकडे. हे 3 तुकडे जोडले की अर्धा गोल होणार आहे.
याच्यामध्ये अर्धा भाग आहे का? नाही. याच्यात अर्धा भाग आहे का? नाही. याच्यात अर्धा भाग आहे का? नाही. आता यात बघा अर्धा भाग, हे 3 तुकडे इथं मिळवले, पर्याय क्रमांक 4 येणार आहे. गुड. अशी उत्तरं टाकत चला. चला फटाफट. चला 37वा पान. 37वा. या ठिकाणी काय केले पान? लपलेली आकृती. ही आकृती बघायची कशामध्ये लपलेली आहे. इथे आहे का? इथे आहे. बरं, अजून दुसरीकडे कुठे आहे का बघा. त्या गोलाला एक वर्ण घेतला, खाली गोल नाही जोडले, इथं चालणार नाही. इथे पहा आहे का? त्याच्यामध्ये पहा एकसारखा आकार होत नाही. इथे आहे परंतु एकसारखा पुन्हा इकडे गेले नाही. इथं उलटा आहे पहा. इकडे उलटा भाव तयार होतो. आपल्याला एकसारखा आकार इथं तयार होतो. पर्याय क्रमांक 1 आहे. तर 38वा पान. आडवी उभी तिरकी उभी. आडवी उभी पाहिजे. आडवी उभी तिरकी आहे का? इथं नाही. पहा कुठे उलटा इथे तिरकी रेष, त्याला उभी आहे. 2 रेषा कुठं जोडतात. आता इथं तिरकी रेष आहे, त्याला उभी रेष नाही. याच्यामध्ये पहा तिरकी रेषा आहे, उभी रेषा आहे, उभी रेषा आहे, आडवी रेषा आहे, परंतु हे अंतर किती लांब आहे. इथे पहा तिरकी रेषा आहे, त्याला उभी रेष नाही. चौथा पर्याय मध्ये इथे पहा उभी रेष, तिरकी रेष, उभी रेष. पर्याय क्रमांक 4च्या हातामध्ये आहे. झालं का? मग 39 पाच. 39 आकार पहा, मोठा आकार आहे. इथे आहे पहा. इथे बघू ना, इकडून गेला वर येणारी पाहिजे. इथे वर येणारी नाही आहे, बाकी सगळं जुळत आहे. आणि इथं जायचं म्हटलं तर इथे पहा, इथे जुळत नाही. इथे तो आकारच नाही. इथे पहा आहे का? इथे गेला तर नाही. 4 मध्ये पहा इथनं वरती गेलो उभी. 4 कुठं आहे हे दाखवता आलं पाहिजे. भंडारे 97.50. आणि आम्ही टाकलेल्या पेपरला का पडत नाही भंडारे? भंडारे घ्या, निलेश भंडारे. काय त्याचं नाव? कौस्तुभ भंडारे. इथे 97.50 आहे तुम्ही दाखवता. आणि मी तुम्हाला ग्रुपमध्ये टाकलेल्या मध्ये किती मार्क आहेत? 70 मार्क आहेत 80 पैकी. म्हणजे त्याच्यामध्ये चिटिंग करता येत नाही ना. जे मी टाकतो आहे पेपर व्हॉट्सअपला, त्याच्यामध्ये चिटिंग करू शकताय का? आता इथं तुमचे कोण तपासते? तुम्ही तपासताय. चला आकार बघा. 40वा प्रश्न कुठे आहे? पर्याय क्रमांक 2 मध्ये. या ठिकाणी आहे आडवी, इथे आडवी. पर्याय क्रमांक 2 मध्ये आहे. इतर तर कुठेही या पद्धतीची तिरकी रेषच नाही, ज्या पद्धतीने पाहिजे. पर्याय क्रमांक 2. चला गणिताचं घेऊया आपण. चला हा होय, ऑनलाईन मार्क कमी पडतायत ना. ऑफलाईन पेपरला चिटिंग करता येते, ऑनलाईन पेपरला चिटिंग काय करता येत नाही. हा तुमचे आपापसात चेंज करायचे नाही. सर्कल फिरलं पाहिजे. हा दत्तात्रय भोसले सर, मला व्हॉट्सअप ग्रुप मध्ये जॉईन करा. मला 8 स्टँडर्डचा सर 8 स्टँडर्डचा पेपर संध्याकाळी 6:15 वाजता त्याचं 8 वाजता सोल्युशन चालू होतं. भोसले 8वीचं, हे आता 5वीचं आहे. 5वी नवोदयचा पेपर आहे. 8वीचा 8 ते 9:30 10 वाजेपर्यंत चालतं 8वीचं. ओके, मग तुम्हाला ते ग्रुपला जॉईन नाही. 8वीचं मी नाही केलं. 5वीची मुलं ज्या पद्धतीनं सहभागी होतात, उत्तरं देतात, उत्तरपत्रिका टाकतायत, मार्क सांगतायत, असा 8वीचा मला रिस्पॉन्स नाही.
अगदी 300 व्ह्यूज आहेत. पण मला जे अपेक्षित आहे उत्तरपत्रिका टाकणं, त्याची आन्सर देणं, हे काही होत नाहीये. त्यामुळं मी तुमचा व्हॉट्सअपचा ग्रुप तयार केलेला नाही. मी तुम्हाला सूचना केली होती की तुम्ही जॉईन व्हा. तुम्ही सोडवलेला पेपर मला ते दिसलं पाहिजे की तुम्ही ते करता आहात म्हणून. जर मला दिसत असेल तुम्ही करत आहात तर मी नक्की तुम्हाला सहभागी करून घेईन. परंतु तुम्ही तसं केलं पाहिजे. मग तसं करताना दिसत नाही. त्यामुळे 8वीचा मी गुगल फॉर्मच्या स्वरूपामध्ये पेपर तयार केलेले नाही. त्यामुळे जेवढा मला रिस्पॉन्स आहे तेवढा मिळत नाही. त्यामुळे मी 8वीमध्ये सहभागी झालो नाही. चला, जर तुम्ही मला तुमचा सपोर्ट दिसला तर तेही करेन मी. मला काय अडचण नाही. 8वीचे पेपर देखील मला गुगल फॉर्ममध्ये विकसित करायला अवघड आहे. सगळं माझ्याकडे मटेरियल तयार आहे. पेपर एवढे आहेत पेपर की रोज तुम्ही 10 पेपर सोडवले तर संपणार नाहीत एवढे पेपर माझ्याकडे उपलब्ध आहे. हां, सगळं फक्त हे सगळं असं करण्यात मध्ये मजा नाही. करायचं, परंतु त्याला तेवढा सपोर्ट तुमचा असेल तर मी नक्की करेन. पण मी काय त्याच्या काय कुठल्या हे नाही केलेलं. त्यामुळं करण्यामध्ये काय अर्थ नाही आहे. त्यामुळं मी ज्या पद्धतीनं करतोय. ओके सर, माझा भाऊ 5वीला आहे, नवोदयमध्ये. हो म्हणून सर. ओके, तुम्ही जॉईन व्हा. 1-2-3 दिवस आपण बघूया. मग तुम्हाला मी तुझ्या भावाला मी जॉईन करेन. हां हां. काय कोण? दत्तात्रय भोसले. 2 दिवस तुम्ही जॉईन व्हा. तुम्हाला मी करेन जॉईन. काय नाही त्याला काय नाही. मग तुम्हाला ते करताना दिसलं पाहिजे. जी मुलं करताना दिसत आहेत त्यांना मी सगळ्यांना जॉईन केले. जवळजवळ 20 मुलं आहेत त्याच्यामध्ये जॉईन केलेल्या व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये. त्यांचे रोज मार्क येत आहे. म्हणजे रोजच्या रोज त्यांनी पेपर सोडवला पाहिजे. त्याला मी जॉईन करायला काय अडचण नाही, करून टाकेन. हां, सुरू केलेले ते तुम्हाला सगळ्यांना माहिती व्हावं की मी तुम्हाला व्हॉट्सअपचा एक वेगळा ग्रुप तयार केलेला आहे. त्याच्यावरती गुगल फॉर्मच्या स्वरूपामध्ये प्रश्नपत्रिका दिल्या जात आहे. ओके, चला गणिताकडे वळूया आपण. काय काय चला, काय म्हणताय पण हे कुठे रे? काय पुसायचं तुम्ही? चला, 2-3 दिवस प्रेझेंट राहा. तुम्हाला टाइम ग्रुपला ऍड केलं जाईल. ते पुस्तक घे. आणि महत्वाचं मला ते दिसलं पाहिजे की तुम्ही मार्क टाकता वगैरे. ओके, या ठिकाणी 484 गुणिले 9 गुणिले 250. 484 गुणिले 9 गुणिले 250 हे 45 गुणिले 50 गुणिले 100. आता इथं जर पर्याय पाहिले तर दशांश चिन्हामध्ये आहे. तेव्हा अशी गणित पूर्ण सगळी सोडवायची नसतात. दशांश चिन्हात उत्तर आपण अगोदर काढायचं. दशांश चिन्हात उत्तर येण्यासाठी छेद काय असतो? 10, 100, 1000 या पटी छेद ठेवायचा. इथे पहा 484 ला आपल्याला या पटनांना हे 0 घालवता येईल. एक 0 इकडे घालूया. या 9 ने घालूया. 9 1 9 9 5 45. आता 5 ने घालवला 5 1 5 5 5 25. त्या 5 ने घालवला 5 1 5 5 1 5. उत्तर येणारे 484 अंश छेद 100. मी तर छेद 100 आहे.
मी तर लगेच उत्तर याचं मांडून टाकायचं. तिथं भागाकार घालून बसायचं नाही. 2 शून्य आहेत, 2 संख्येच्या अगोदर दशांश चिन्ह, 4 दशांश चिन्ह, 8 4. तर पर्याय क्रमांक 3 आहे. सुहास सकाळी 8:45 वाजता पुण्यास गेला. त्यानंतर 7:30 तासानंतर सुधीर पुण्यास निघाला. तर सुधीर किती वाजता पुण्यास निघाला? म्हणजे 8:45 वाजता म्हणजे किती वाजून किती मिनिटं? 8 वाजून 45 मिनिटं. नंतर त्यानंतर निघालेला आहे 7:30 तासानंतर म्हणजे 7:30, 7 वाजून 30 मिनिटं. याच्यात मिळवा 0.55 4 3 7 8 7 15 म्हणजे 15 वाजून 75 मिनिटांनी निघणार. घड्याळामध्ये 75 मिनिटं वाजतात का? 15:75 याचे तास केले पाहिजे. याचे तास करायला निघाल्यानंतर 60 मिनिटं त्यातनं वजा केले, 1 तास तयार झाला. म्हणजे 75 मधनं 60 गेले, 15 मिनिटं राहिली. 15 म्हणजे 16 वाजून 15 मिनिटांनी तो निघाला. आता 16 वाजतात का घड्याळात? 24 ताशी घड्याळात वाजतात. मी याला 12 ताशी घड्याळात करायचं असेल तर काय करायचं? त्यातनं वजा 12 करायचे. म्हणजे वजा 12 केले तर 16तनं 12 गेले, 4 वाजून 15 मिनिटांनी तो निघालेला आहे, पुण्याला निघालेला आहे. एक वस्तू 64 रुपयास विकल्याने 20% तोटा होतो. तर त्या वस्तूची मूळ किंमत किती? 64 रुपये विकल्याने 20% तोटा. आता इथं गणित पहा, 20% तोटा कधी होतो? 20% तोटा कधी? खरेदी 100 आणि विक्री 80 रुपये. मी या ठिकाणी आपल्याला एक किंमत दिलेली 64 रुपये. किंमत दिली आहे, विक्री किंमत किती काढली आहे, मग खरेदीची किंमत आहे. मांडणी सांगा. x बरोबर 100 गुणिले 64 भागिले 80. एक शून्य झालेला 8 1 4 8 8 10 गुणिले 8 80 रुपये कसली किंमत आली? खरेदीची किंमत. इथे खरेदी 80 रुपये आहे. पुढे घ्या 4.4 अंश छेद 18 अधिक 4.2 अंश छेद 9 वजा 1.5 अंश छेद 36. 4.4 अंश छेद 18 वजा अधिक 4.2 अंश छेद 9 वजा 1.5 अंश छेद 36. आता याचं रूपांतर अंशाधिक मध्ये करा. 18 चौक 72. हे डायरेक्ट असं करता येणार नाही, अंशाधिक मध्ये केल्यानंतर मग छेद सारखा करता येईल. 18 चौक 72 आणि 4 76 अंश छेद 18 अधिक 9 चौक 36 आणि 2 38 अंश छेद 9 वजा 36 एके 36 आणि 5 41 अंश छेद 36. आता इथे छेद सारखा केल्याशिवाय वजा बेरीज करता येणार नाही. छेद सारखा काय होईल? 18 म्हणजे याची एक पट आहे, अंशाची एक पट 76 मध्ये अधिक चिन्हाची 2 पट आहे. अंशे दुप्पट 38 दिले 76 वजा 41 अंश छेद 36. 76 76 किती होतात? 152. नसेल तर 6 6 12 2 त्याले 7 7 15. 152 वजा आता इथे 152 अंश छेद 18 वजा 41 अंश छेद 36. आता इथे छेद सारखा केला पाहिजे पुन्हा. म्हणजे इथे 18 आहे की 36 आहे, त्याला सगळी काय येईल? 36. याची दुप्पट केली पाहिजे. 152 ची दुप्पट 150 ची दुप्पट 300. 90 चे 2 ची 4 म्हणजे 304 वजा 41. म्हणजे 4 नाही गेले 3 राहिले आणि 30 मधनं 4 गेले 26 राहिले. 263 अंश छेद 36. आता याला संक्षिप्त रूप द्यावं लागेल आणि मग त्याचं उत्तर आपल्याला पूर्णांकामध्ये करावं लागेल. आता इथं पर्याय पहा, तर इथे पर्याय जर पाहिले तर 36 छेद आहे. म्हणजे याचा पहिल्यांदा आपल्याला काय करावं लागेल? पूर्णांक अपूर्णांकामध्ये 36च्या पाड्यामध्ये पहा 36 7 हे 7.11 अंश छेद 36.
म्हणजे या ठिकाणी 36 7 252 येतात. 263 मधनं 252 गेले 11. पुढे पहा 28 25 30 च व क यांची सरासरी 25 असल्यास च व क ची सरासरी किती? आता 28 25 23 पहा 28 25 30 च आणि क या 5 संख्येची सरासरी 25 आहे. याचा अर्थ या 5 संख्येची बेरीज किती आहे? 25 गुणिले 5 केलं तर 125 येते. त्यातनं या 3 संख्येची बेरीज वजा केली. या 3 संख्येची बेरीज किती येते? 8 आणि 5 13 3 चले 3 आणि 4 9 6 आणि 2 68 येते. यातनं वजा केली तर या 2 संख्येची बेरीज येणार. 15 ने 8 गेले 15 5 3 गेले 2 12 ने 6 गेले 6. या 2 संख्येची बेरीज 62 आहे. हा काय 5 3 चले 3 4 4 8 येते. इथं 42 येते. या 2 संख्येची बेरीज 42. आपल्याला सरासरी विचारली. 2 संख्येची बेरीज 42 म्हणून भागिले 2 केलं तर सरासरी 21 येणार. सरासरी 21 येणार. समीर व सुरेश यांच्या वयाचे गुणोत्तर 5:6. सुरेश व सतीश यांच्या वयाचे गुणोत्तर 4:5. समीर व सतीश यांच्या वयाचे गुणोत्तर किती? आता याची मांडणी कशी पहा. पहिलं नाव जसे कशी द्या. समीर आणि सुरेश यांचं गुणोत्तर आहे 5:6. नंतर म्हणलेले सुरेश आणि सतीश. सुरेश आणि सतीश यांचं गुणोत्तर या ओळीत नाही घ्यायचं, खाली घ्यायचं. यांचं गुणोत्तर म्हणलेलं आहे 4:5. सुरेश आणि सतीश यांचं 4:5. आता काय करायचं पहा. सुरेशचं दोन्हीकडे गुणोत्तर आहे. या दोघांचा गुणाकार करायचा किंवा या दोघांचा लसावी करायचा. 4 आणि 6 आणि 4 लसावी किती येतोय? 12 आहे. मग आता हे मधलं सोडून द्यायचं. म्हणजे आता ही 5:6 आहे ते आपल्याला 12त रूपांतर करायचं. या 6ची ही किती पट आहे? दुप्पट. या 5ची पण दुप्पट करायची. म्हणजे समीरचं सुरेशचं गुणोत्तर 5:6 म्हणलं काय 10 12 म्हणलं काय चालेल का? पट आहे बरोबर. आता इथं सुरेशचं सतीचं इथं 4ची किती पट आहे? म्हणजे इथं 5ची पण करायची 3 पट. 5 3 15. म्हणजे या तिघांचा आता समप्रमाणात आलं 10 12 15. मग आपल्याला विचारलंय कोणाचं? समीर आणि सतीश. या दोघांचंच विचारलं. या दोघांना खाली घ्यायला. यांचं गुणोत्तर किती आहे? 10 15. संक्षिप्त रूप द्या. 5 गुणिले 10 5 त्रिक 15. समीर सतीशचं गुणोत्तर किती आहे? 2 कसा तिरकस गुणाकार आपल्या सुरेचं काय काढायचं पण साई चूक नाही घ्यायचं. डायरेक्ट साई म्हणजे तीच घ्यायचं. म्हणजे तुम्ही असं केलं. या 5 चौक 20 केलं. हे साहेब 30 केलं. हे 30 केलं. असं केलं. ठीक आहे. परंतु ही जास्त पद्धत योग्य आहे. इथे गोंधळ होत नाही, चुका होत नाही. तर काय हरकत नाहीये. असं काय सोडवलं मी काय चुकीची पद्धत वापरली असंही नाहीये. असं मी आता कधी बंधन नाहीये तुम्हाला. तुम्ही केवळ असं सोडवा. ओके. पुढे घ्या. 9,06,029 ही संख्या अंकात कशी घ्या. पर्यायामधल्या सगळ्या संख्या वाचायच्या. 9,60,029 चालेल का? नाही. दुसरा 9,06,629. तिसरं 96,029 आणि चौथं 9,06,029. पर्याय क्रमांक 4 येणार आहे. 10 बॅगांच्या किमतीत 8 शर्ट येतात. 10 बॅगांच्या किमतीमध्ये 8 शर्ट येतात. एका शर्टची किंमत 150 रुपये असल्यास एका बॅगेची किंमत. मग याच्यावर काय पहा. 10 बॅगा 8 शर्टची किंमत सारखी. 10 बॅगा त्या किमतीत 8 शर्ट येतात. यातल्या एकाची कुणाची तर किंमत दिलेली असते. एका शर्टची किंमत दिलेली 150 रुपये. 8 शर्टची किंमत किती? 8 गुणिले 150 म्हणजे
1200. याच्यामध्ये काय येणार आहे? 10 बॅग आहे. आता शर्ट सोडून द्यायचं की 10 बॅगाची किंमत 1200 झाली. एका बॅगची किंमत 1200 भागिले 10 करायचे. एका शून्य एक शून्य गेले किती उत्तर? 120. पुढे 18.6 अधिक 6.4 भागिले 18.6 अधिक 6.4 भागिले 7.8 वजा 5.3. आता या बेरचा बाजूला उभ्या करून घ्यायच्या. 18.6 संख्याला दशांश चिन्हाकडे दशांश चिन्ह द्या. 6.4 यांची बेरीज 6 5 0 1 8 7 14 12 5 1 1 2 दशांश चिन्हाखाली दशांश म्हणजे याची बेरीज काय आहे? 25 दशांश चिन्ह 0 म्हणजे 25 पोट. आता हे 7.8 वजा 5.3 जे वजाबाकी करते. 8 3 गेले 5 7 5 गेले दशांश चिन्हाखाली दशांश. गीता लोक 25 दशांश चिन्ह 0 भागिले 2 दशांश चिन्ह 5 दशांश चिन्ह काढून टाकायचं. वरचे एक घर पुढे घेतलं, खालचं एक घर पुढे घेतलं, काय झालं गेली? 250 छेद 25 25 एके 25 25 10 250 उत्तर किती येणार आहे? 10 उत्तर येणार आहे. पर्याय क्रमांक 1 आहे. चला पुढे दोन संख्यांचा मसावी व लसावी 12 व 120 आहे. त्यापैकी एक संख्या 24 असल्यास दुसरी संख्या कोणती? इथं काय सूत्र आहे? पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या. आता दुसरी संख्या माहित नाही x म्हणजे बरोबर लसावी गुणिले मसावी. लसावी 120 आणि मसावी 12. याला 24 गुणिले तिकडे पाठवून त्या भागिले होती. 120 गुणिले 12 भागिले 24 करा. 24 एके 24 25 700 एक बरोबर 12 पंचे 60. तर दुसरी संख्या काय आहे? 60 आहे. 540 या संख्येचे मूळ अवयव किती आहे? 540 चे मूळ अवयव 540 चे मूळ अवयव हा 2 ने जोपर्यंत जातो तोपर्यंत 2 ने घालवायचा. 2 दुने 4 एक राहिली बाकी 1 14 2 7 14 0 0 पुन्हा 2 ने घालवलं 2 1 2 2 6 2 5 10 पुन्हा आता 2 ने जात नाही 3 ने जातो का? 5 3 8 1 9 3 ने जातो 3 4 12 एक राहिली बाकी 1 5 15 3 5 15 पुन्हा 3 ने जातो 3 1 3 3 5 15 पुन्हा 3 ने जातो 3 5 15 पुन्हा 5 1 5. मूळ अवयवाच्या स्वरूपात काय होईल? आपल्याला काय विचारले? मूळ अवयव किती आहे? 1 2 3 4 5 6 मूळ अवयव किती आहे? 6. पुढे पहा एका दुकानदाराने ज्वारीची 100 पोती 8,800 रुपयास विकली तेव्हा 88,880 रुपयास विकली तेव्हा त्याला 880 रुपये नफा झाला. तर एका पोतीची मूळ किंमत आहे. आता विक्रीची किंमत आहे 88,880. त्यातनं झालेला नफा 880 वजा केला 880 वजा केला तर मूळ त्या खरेदी किंमत खरेदी किंमत किती येईल? 0 0 8 8 88,000 किती पोतेची ही? 100 भागिले 100 करा. 100 आणि 2 शून्याला 2 शून्य गेले म्हणजे एका पोत्याची खरेदी किंमत किती आहे? 880 रुपये. 100 पोत्याला एका पोत्याच्या खरेदी इतका नफा झाला मी किती टक्के नफा झाला? हा 88,800 काय बापू प्रसाद मास्टरने लवकर $28,800 का? आणि जवळचा काय उत्तर आहे तिथं? पर्याय एकच आहे ना? 800 रुपये
88,880. 88,880. 88,800 का? हा. मग त्यातनं 880 वजा करावे लागतील. हा. मग किंमत किती आहे? ओके. तर थोडासा प्रश्नामध्ये चूक आहे. प्रश्नामधली चूक आपल्याला ती बघितली पाहिजे. चला पुढे. प्रीतम सायकलने ताशी 30 किलोमीटर वेगाने 2.5 तास प्रवास केला. त्यानंतर ताशी 10 किलोमीटर वेगाने 1.5 तास प्रवास केला. तर त्याने एकूण किती किलोमीटर प्रवास केला? आता इथं अगोदर काय करावं लागेल? 30 किलोमीटर वेगाने 2.5 तासात किती प्रवास केला? 2.5 तासामध्ये कसं लिहिलं पाहिजे? 2.1 अंश 2 असे त्यांनी दाखवलेलं आहे. आपल्याला ते कसं लिहिता येईल? एक तर तुम्ही 2.5 असं लिहू शकता किंवा 2.1 अंश 2 अंशाधिक मध्ये करून असंही लिहू शकता. दोन्ही पद्धतीने लिहू. हे दोन्ही तुम्हाला लक्षात यावं. 2.5 तास हे त्यांनी असं दिलेलं आहे की आपल्याला 1 अंशाधिक रुपये तुम्ही 4ने 5 अंश 2 गुणिले किती वेगाने केला? 30 किलोमीटर. वेग गुणिले वेळ. इथे वेग म्हणजे भागावलेला वेग तर वेग 10 पंचेचाळीस 75. एखादा म्हणलेला आहे सर मला या 2.5 तास कळतात, मी 2.5 तास 2.5 असं मांडले. गुणिले 30 दशांशचिन्ह नाही समजलं 25 0 0 25 3 75 दशांशचिन्ह एका सेकंदात मी 75. हे दोन्ही पद्धतीनं कळेल, काय हरकत नाही. आपल्याला उत्तर अपेक्षित आहे जे तुम्हाला लक्षात आलं पुरेसं आहे. नंतर काय म्हणलेले 10 किलोमीटर वेगाने 1.5 तास. 1.5 तास एक दशांशचिन्हामध्ये मांडलं 1.5 तास गुणिले वेग 10. दशांशचिन्ह नाही मांडलं तर 150 दशांशचिन्ह येतील 15 किलोमीटर. मी एकूण प्रवास किती केला? 75 15. तर 1.5 तास तुम्ही असं म्हणलं 1.1 अंश 2 एका अंशामध्ये केलं तर 3 अंश 2 गुणिले 10 केलं 5 10 3 5 15 तरी चालेल, काय हरकत नाही. एक झाले. दरमहा 4,800 पगार असणारा सतीश वर्षाखेर 14,400 रुपये बचत करतो, तर त्याची शेकडा बचत केली. आता दर महिन्याचा पगार आहे 4,800. वर्षाची बचत त्यांची दिलेली 14,400. वर्षाची आता पगार वर्षाचा दिलाय का? पगार दिला महिन्याचा आणि बचत दिलेली वर्षाची. मग एक तर महिन्याचा पगार पाहिजे तर मग महिन्याची बचत पाहिजे, किंवा वर्षाचा पगार असेल तर वर्षाची बचत पाहिजे. आपल्याला शेकडा काढायचा. मग आता महिन्याला 4,800 पगार आहे, बचत किती? 14,400 वर्षाची. मग एका महिन्याची बचत कशी कराल? 14,400 भागिले 12. 12 एके 12 राहिले 2 12 गुणिले 24 वरचे 200 1200 रुपये बचत होते. किंवा एक तुम्हाला करायला पाहिजे 48 4,800 गुणिले 12 करावं लागेल. मग तुम्हाला वर्षाचा पगार. मग मोठे आकडे वाढतील. मग इथं 4,800 ला 1200 रुपये बचत, तर टक्केवारीत विचारली किती टक्के? शेकडा बचत. मी 4,800 रुपयाला 1200 रुपये तर 100 रुपयाला x. आणि सांगा x बरोबर 100 गुणिले 1200 100 गुणिले 1200 भागिले 4,800. 2 घालवा 12 एके 12 12 चौकाटीचा 4 ने 4 दिला 4 25 किती होईल? 25% बचत होईल. एका आयतचितीची लांबी 4 मीटर असून रुंदी लांबीच्या निमपट व उंची रुंदीच्या चौपट असल्यास आयतचितीचे घनफळ होईल. बघा लांबी 4, बघा काय लांबी 4, रुंदी काय म्हणजे लांबीच्या निमपट. लांबीची निमपट 2 एवढी रुंदी आणि उंची रुंदीच्या चौपट. उंची रुंदीच्या चौपट, रुंदी 2 आहे 2ची चौपट
8 आणि याचं घनफळ विचारलं. घनफळ लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची 4 गुणिले 8 8 4 64 घन मीटर. 3000 रुपयाचे 292 दिवसाचे दर शेकडा 9 दराने सरळ व्याज किती होईल? 3000 रुपयाचे व्याज काढायचे मोदक भागिले 100. 3000 गुणिले दर आहे 9, कालावधी 292 दिवस. आता हे दिवसात चालतो का? दिवसा हे महिन्यात करायला म्हणजे काय करावं लागेल? वर्षात करायला म्हणजे भागिले 365 करायचे. इथे भागिले 100 आहे. 73 चौक 292 73 5 365. इकडे 2 शून्याला 2 शून्य घालवले. 5 1 5 5 36 साहित्य 24 24 नव्हे 16 216 रुपये त्याचं व्याज होईल. व्याज 40 सेंटीमीटर परिमिती असणाऱ्या आयताची रुंदी 8 सेंटीमीटर तर आयताचे क्षेत्रफळ. आता आकृती काढायची लगेच तुम्हाला ते लक्षात येतं. 8 सेंटीमीटर त्याची रुंदी दिली, परिमिती 40 आहे. परिमिती 40 म्हणजे सगळ्या बाजूची बेरीज 40 आहे. मग परिमितीचं काय सूत्र आहे? 2 गुणिले लांबी अधिक रुंदीची दुप्पट. मग आता इथं लांबी आणि रुंदीच्या बेरजेची दुप्पट करणार. मग हे दुप्पट इकडे भागिले केले तर अगोदर ती निरपट केली परिमितीची, तर ही काय येणार आहे? लांबी आणि रुंदीची बेरीज येणार. त्यातलं लांबी वजा केली की रुंदी किती येणार आहे? 12. आणि त्याचं क्षेत्रफळ विचारले 12 लांबी गुणिले रुंदी 96 चौरस मीटर सेंटीमीटर. एका पिशवीत 125 मिली याप्रमाणे 25 पिशव्यात किती लिटर तेल मारतात? एका पिशवीमध्ये 125 मिली अशा पिशव्या किती आहेत? 45. याला म्हणजे 45 करा. आता येत नाही गुणाकार तर असं द्या. आता 5 5 25 5 दुणे 10 12 2 5 5 6 दशकाने गुणायचंय. पहिले हातचे गोळा 4 5 20 4 गुणे 8 12 शून्य केली 4 4 5625 मिली. मग आता या मिलीचं आपल्याला लिटर करायचे. मिली सेंटी डेसी आणि लिटर. मिली म्हणून शेवटच्या घरात मिली तर या 5 2 6 5 लिटर मध्ये सगळे 2 लिटरच्या निचून काय सांगितलं? उत्तर काय येणार आहे? 5. लांबीच्या 3 अंशाचे 5 पट रुंदी असणाऱ्या एका आयताची परिमिती 96 सेंटीमीटर असल्यास त्या आयताची लांबी किती असेल? आता बघा, लांबीच्या 3 अंशाचे 5 पट म्हणजे याचा अर्थ इथे याला म्हणायचं लांबी आणि याला म्हणायचं रुंदी. अपूर्णांक जेव्हा असतात ना, मोठी लांबी असते म्हणून 2 अंगठी खाली मारायची आणि रुंदी 5 असेल तर लांबी 3. लांबी 5 असेल तर रुंदी 3. आणि मग त्यांनी काय म्हटलेलं आहे? परिमिती 96 आहे. ही लांबी 5 आहे, रुंदी 3 आहे. आणि काय असतं? परिमिती बरोबर लांबी आणि रुंदीच्या बेरजेची दुप्पट असतं. 96 परिमिती सांगितली म्हणून 96 भागिले 2 केलं तर 48 ही काय येणार आहे? लांबी आणि रुंदीची बेरीज. म्हणजे 5x अधिक 3x बरोबर 48. 5 आणि 3 8x बरोबर 48. x बरोबर 48 भागिले 8 केलं तर 6 आणि x ची किंमत. मग ती x ची किंमत येतं इथं भरायची. 5x लांबी 6 पंचे 30 लांबी येणार आहे 30 आणि रुंदी 6 3x आहे. ही 18. मग बघायची बेरीज येते का? 96. लांबी आणि रुंदीच्या बेरजेची दुप्पट येते. आपल्याला काय विचारलंय? आयताची लांबी. लांबी किती आहे आयताची? 30 सेंटीमीटर. खेळा काय पर्याय वापरला तरी खेळाडूंनी क्रिकेटच्या सामन्यात काढलेल्या धावांचा आलेख सचिन व युवराज यांच्या धावाची सरासरी किती? आता सचिनने किती काढले धावा? 150 आणि 200च्या मध्ये आहे म्हणजे आता किती काढले? 175. आणि युवराजने किती काढलेत बघा?
225 काढले. या दोघांची सरासरी चालली म्हणून यांची बेरीज भागिले 2. पाठोपाठ 10 शून्य केले, 7 3 10 शून्य केले, 3 आणि 4 400 काढली दोघांची बेरीज. सरासरी कशी काढायची? भागिले 2. 400 भागिले 2 200 काढली त्याची सरासरी. अशा पद्धतीनं गणिताचं होतं. आता मराठीचं सुरू करूया आपण. तर मराठीचा उतारा काढा. मराठीचा उतारा कीर्तनाला बरोबर नाही. प्रशंसा व मित्रभाव या भिन्न गोष्टी आहेत. मित्रांमध्ये मित्रभाव असतो. योग्य वेळी खरा मित्र प्रशंसा करील हे सांगायच नको. आणि खऱ्या मित्राकडून मिळालेल्या प्रशंसेच्या शब्दाचीच काय पण नुसत्या दृष्टिक्षेपाची सर दुसऱ्या कोणत्याही पारितोषिकाला येणे शक्य नाही हेही खा. परंतु कारण नसताना प्रशंसा करणे हा खऱ्या मित्राचा धर्म नव्हे. विणेच्या तारावरून केव्हाही बोट फिरवले तरी त्यातून आपल्याला आल्हाद देणारा मधुर नाद निघतो. पण खऱ्या मित्राच्या हृदयाच्या तारा तशा नसतात. आपण सत्कृत्य केले तर त्या तारामधून गौरवाचे गोड शब्द निघतील. पण आपण चुकत असलो तर अनुशासनाचा शब्द त्यातून निघायला गेले तर राहणार नाही. म्हणजे तो तुम्ही एखादी चुकीची गोष्ट तर तुम्हाला तिथं सांगेल तो की तो चुकीचा वागला. हा खरा मित्र म्हणून सदा सर्वदा नम्र भाषणाने रिझवणे हे मित्राचे कार्य आहे. तो कायम तुमच्याशी गोड बोलेल असं नाही. मित्र तुमच्याशी वाईट पण बोलतो. कोणत्या गोष्टी भिन्न आहेत? प्रशंसा आणि मित्रभाव भिन्न आहे. कोणत्याही पारितोषिकाची सर कोणत्या गोष्टीला येणार नाही. खऱ्या मित्राचा दृष्टिक्षेप जरी त्यांनी जरी आपल्याला मंद स्मित करून बघितलं तरी आपल्याला बक्षीस मिळाल्यासारखं वाटतं. कशातून आल्हाद देणारा मधुर नाद निघतो. विणेच्या तारेतून. विजेच्या नाही विणेच्या तारेतून. हा विणेच्या तारेतून आल्हाद देणारा मधुर नाद निघतो. खरा मित्र काय करतो? चुकीबद्दल अनुशासन करतो. म्हणजे शिक्षा देखील करतो. हा चुकला पण तुम्हाला फटका देखील देतो. कळलं नाही तुला? खरा मित्र. खोटा जो असतो तो तुम्ही चुकला तर म्हणा चांगलंच केलं. तुला खऱ्या मित्राचे कोणते कार्य नाही. खरा मित्र कधी तुमची नम्र भाषणांची रिझवणे करत नाही. तर तो सतत भाषण करणे पण कोणते कार्य नाही हे खरा मित्र करत. निंदा स्तुती करतो, सतत भाषण करणे, चुकीबद्दल गंभीर चालण्याबद्दल गौरव हे देखील करतो. पण तुम्हाला गोड बोलून तुम्हाला फसवत राहत नाही. चला पुढे. पूर्वी लक्ष्मणराव किर्लोस्करांचे सायकलचे दुकान होते पण त्याकडे त्यांचे दुर्लक्ष झाले. औंधून बेळगावला आल्यावर मात्र लक्ष्मणराव पूर्वत लक्ष देऊ लागले. या दुकानाच्या पिछाडीच एक लहान शेडमध्ये कडबा कापणीची यंत्र तयार करण्याचे काम चालले. त्यामुळे किर्लोस्कर बंधूच्या कामाला क्रमशः दुहेरी स्वरूप येत चालले. हा प्रकार लक्ष्मणरावांना योग्य वाटेना. कारखानादार होऊ इच्छिणाऱ्याने एका उद्योगाला वाहून घेतले पाहिजे पण आता पण हे जमले नाही. मात्र अनुकूल स्थिती येतात आता सायकलचा धंदा बाजूलाच ठेवावा व कडबा कापण्याच्या यंत्राच्या जोर शेतकऱ्यांना लागणारे एखादे साधन तयार करण्याचे काम हाती घ्यावे असे त्यांनी योजले. बेळगावच्या रहिवासी श्री नाना कायठे यांना 1903 साली सायकलचे दुकान 3000 रुपयात विकून ते मोकळे झाले व आपल्या पुढील खटपटीला लागले. लक्ष्मणरावचे कोणत्या गोष्टीकडे दुर्लक्ष झाले? सायकलच्या दुकानात. सायकलच्या दुकानाकडे ते कधी लक्ष देऊ लागले? बेळगावहून औंधला आल्यानंतर. औंधहून बेळगावला आल्यानंतर. सायकल सोबत ते दुसरा कोणता व्यवसाय करत होते? कडबा कापण्याची यंत्रे करणे.
किर्लोस्करांनी कोणते काम हाती घ्यायचे ठरवले? शेतकऱ्यांसाठी अवजारे तयार करणे. प्रश्न 17, त्यांनी आपले सायकल दुकान केवढ्यास विकले? पुढे पण पोहता न येणाऱ्या मुलांना पाण्याची भीती वाटते, पण एकदा पाण्याची मैत्री केली की ते पाणी आपण त्याच्यावर कसे हातपाय मारले असताना हवे तितका वेळ उचलून धरते हे कळले की सुट्टी लागल्याबरोबर आपण तलावाकडे किंवा नदीकडे एखाद्या मित्रा घरी जावे तशी धूम ठोकतो की नाही? सुरुवातीला जातं थोडं थोडं नाका तोंडात पाणी. पुस्तकाचं तसंच आहे. कधी कधी हा लेखक काय बरं सांगतोय ते कळत नाही. अशा वेळी नाका तोंडात पाणी जातं म्हणून पाण्याशी वैर करणाऱ्या भेसऱ्या मुलासारखं तुम्ही पुस्तकाशीच वैर केलं तर त्या मुलाला जसा मस्त सूरबीर मारून पोहण्याचा आनंद मिळत नाही तसा तुम्हालाही ज्ञानाचा आनंद मिळत नाही. पाण्याची भीती केव्हा दूर होईल? पाण्याशी मैत्री केल्यानंतर. पोहायला यायला लागलं की त्याच्याशी मैत्री होईल. तुला सुट्टी पडल्यानंतर आपण काय करू शकतो? कशासाठी? पुस्तकाशी वैर धरल्यास काय होईल? ज्ञानाचा आनंद मिळणार नाही. पोहण्याचा आनंद आपण कसा लुटतो? हे पाण्यात उड्या मार. पोहताना सुरुवातीला काय होतं? नाका तोंडात पाणी. उतारा 4 भाग. पंडित विष्णू दिगंबर पलुसकर हे एक महान गायक होऊन गेले. त्यांची संगीत साधना विलक्षण होती. गाण्यावरचे प्रेम अद्वितीय होते. दगडालाही पाजर फुटेल असा मधुर आवाज त्यांना लागला होता. शास्त्रोक्त गायनाचा प्रचार व प्रसार करण्यासाठी त्यांनी तन मन व धन अर्पण केले. त्यासाठी गांधर्व महाविद्यालयाची स्थापना केली. 5 मे 1901 रोजी लाहोरचे न्यायमूर्ती श्री चॅटर्जी यांच्या शुभ हस्ते त्यांचे उद्घाटन होते. उद्घाटनाच्या दिवशी सर्व मान्यवर उपस्थित झाले. अध्यक्षही विराजमान झाले. स्वागत करण्यासाठी पलुसकर उभे राहिले. इतक्या त्यांना पोस्टाने एक तार मिळाली. वाचून त्यांनी ती खिशात ठेवली. आपले स्वागतपर भाषण केले. सर्व समारंभ व्यवस्थित पार पडला. आता मात्र ते तक्षणी घरी जाण्यास निघाले. एका शिष्याने विचारले, मागाशी जी तार आली तिचा व आपल्या लगेच जाण्याचा संबंध आहे का? तार कोणाची होती? काय संदेश होता? आम्हाला कळले तर आम्ही मदत करू. पंडितजी म्हणाले, तार माझ्या गावाहून आली आहे. माझ्या वडिलांचे दुःखद निधन झाले आहे. गुरुदेवांचे यातून मनोधैर्य पाहून शिष्य चकित झाला. काही संकट आले तरी हाती घेतलेले कार्य तडीच नेले आणि दुःखाचा डोंगर कोसळला तरीही मनोधैर्य विचलित होऊ न देता कर्तव्य पूजा करणे ही महापुरुषाची लक्षणे आहेत. पंडित विष्णू दिगंबर पलुसकर हे कोण होते? महान गायक होते. गांधर्व विद्यालयाची स्थापना कोणी केली? विष्णू दिगंबर पलुसकर यांनी. दिगंबर पलुसकर हे त्यांचे वडील, वडिलांनी नाही तर त्यांनी सुरू केलेली आहे. पुढे गांधर्व विद्यालयाचे उद्घाटन 5 मे 1901. 2. कोणता वाक्यप्रचार उतार्यात आलेला नाही? दुःखाचा कोसळणे आलेला आहे. त्याच्यावर दुःखाचा वडील वाढलेले दुःखाचा डोंगर. तडीच नेणे आणि सगळं काम तडीच नेणे. पाजर फुटणे आलंय. कुंडाई करणे नाही. कुंडाई करणे म्हणजे काय? कुंडाई करणे म्हणजे दमाने घेऊन जाणे. पुढे खाली कोणत्या शब्दाचा उलट अर्थ उतार्यात आला आहे? भव्यच्या विरुद्ध समारोपच्या विरुद्ध सुरुवात. उद्घाटन.